नमस्कार. BMS सेकंड इयर स्वस्थ वृत्त एवं योगा या विषयातील आज आपण वॉटर पोल्युशन ह्या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण वॉटर पोल्युशन म्हणजे काय, त्यानंतर त्याचे हेल्थ हॅझार्ड्स, त्यानंतर प्युरिफिकेशन ऑफ वॉटरच्या वेगवेगळ्या मेथड्स, लार्ज स्केल, स्मॉल स्केल मेथड्स, सोबतच आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि हार्डनेस ऑफ वॉटर या सर्व टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. तर हे सर्व जे पॉईंट्स आहेत ते NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार आहेत. जरी एखाद दुसरा पॉईंट त्यामध्ये राहिला असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. त्याचेसुद्धा नोट्स आपण टेलिग्रामवर अपलोड करू. तर पाहूयात वॉटर पोल्युशन. सुरुवातीला वॉटर पोल्युशन म्हणजे काय, तर इट इज डिफाइंड ॲज द कंटॅमिनेशन ऑफ वॉटर, इट्स सोर्सेस आयदर ग्राउंड और सरफेस वॉटर with toxic substances, radiological, biological agents in such unnatural quantities. It may cause hazard to the human health and other living organisms. तर याला वॉटर पोल्युशन असं म्हणतात. त्यानंतर त्याचे टाईप्स, एकतर नॅचरल असू शकतं किंवा मॅनमेड असू शकतं. आणि इंडिकेटर्स ऑफ वॉटर पोल्युशन. आता वॉटर पोल्युशन कसं समजतं, तर अमाऊंट ऑफ टोटल सस्पेंडेड सॉलिड त्यावरून. त्यानंतर बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे BOD रिक्वायरमेंट अनपॉल्युटेड वॉटरमध्ये 1 mg/L असते आणि पोल्युटेड वॉटरमध्ये 33 mg/L असते. आणि तिसरा फॅक्टर आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ क्लोराईड, नायट्रोजन अँड फॉस्फरस. तर हे सिंपल लक्षात ठेवण्यासाठी A-B-C असं लक्षात ठेवा. इंडिकेटर्स ऑफ वॉटर पोल्युशन कोणते आहेत, तर A-B-C. A म्हणजे अमाऊंट ऑफ टोटल सस्पेंडेड सॉलिड, B म्हणजे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड आणि C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कोणाचं, क्लोरीन, नायट्रोजन आणि फॉस्फरसचं. नेक्स्ट पॉईंट आहे हेल्थ हॅझार्ड्स ऑफ वॉटर पोल्युशन. हेल्थ हॅझार्ड्स काय काय आहेत, तर बायोलॉजिकल जसं की वॉटरबॉर्न इन्फेक्शन होऊ शकतात. त्यानंतर केमिकल हॅझार्ड्स आहेत. त्यानंतर बायोलॉजिकलमध्ये व्हायरल हेपॅटायटिस, त्यानंतर पोलिओमायलायटिस, व्हायरल डायरिया एक्सेट्रा. बॅक्टेरियल डिसीजेसमध्ये टायफॉईड, पॅराटायफॉईड, त्यानंतर डिसेंट्री. कॉमनेस्ट ऑर्गॅनिझम इकोलाय असतो बॅक्टेरियामध्ये. प्रोटोझोआमध्ये अमिबियासिस, त्यानंतर हेल्मिंथिसमध्ये ॲस्केरियासिस. हे सर्व झाले बायोलॉजिकल हॅझार्ड्स. केमिकल हॅझार्ड्समध्ये फ्लोराईड, डेंटल कॅरीज होऊ शकतात चिल्ड्रनमध्ये आणि अडल्ट्समध्ये स्केलेटर फ्लोरीज होऊ शकतात. त्यानंतर आयोडीन डिफिशियन्सीमुळे काय होतं, तर गॉयटर होतो. त्यानंतर सॉल्ट ऑफ लेड, आयर्न अँड झिंक कॉजेस कॉन्स्टिपेशन आणि कोलिक पेन होतं. नेक्स्ट आपण पाहणार आहोत प्युरिफिकेशन ऑफ वॉटरच्या मेथड्स. म्हणजे आता हे पोल्युशन तर बघितलं आपण, वॉटर पोल्युशन म्हणजे काय, तर आता हे पोल्युटेड वॉटरला प्युरिफाय कसं करायचं किंवा प्युरिफिकेशन ऑफ वॉटरच्या काय मेथड्स आहेत. त्यामध्ये 2 प्रकारे सांगितले आहेत, एक तर लार्ज स्केल मेथड आणि दुसरे स्मॉल स्केल मेथड. लार्ज स्केल म्हणजे मोठ्या मात्रेमध्ये पाण्याचं प्युरिफिकेशन केलं जातं आणि स्मॉल स्केल म्हणजे घरगुती पद्धतीने किंवा कमी पाण्याचं शुद्धीकरण केलं जातं. लार्ज स्केलमध्ये 3 टाईप येतात, स्टोरेज, फिल्ट्रेशन आणि डिसइन्फेक्शन. स्टोरेजमध्ये फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल मेथड्स. फिल्ट्रेशनमध्ये 2 येतात, स्लो सँड फिल्टर आणि रॅपिड सँड फिल्टर. आणि डिसइन्फेक्शनमध्ये क्लोरिनेशन, ओझोनेशन, अल्ट्राव्हायलेट रेडिएशन. तर ह्याच प्रोसेस आपल्याला डिटेलमध्ये पाहायच्या आहेत. तसंच स्मॉल स्केलमध्ये बॉइलिंग, केमिकल ब्लिचिंग, त्यानंतर क्लोरीन, आयोडीन, फिल्ट्रेशन, सोल्युशन ह्या सर्व मेथड्स येतात. तर या सर्व प्रोसेसच्या नोट्स आपण पाहणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे लार्ज स्केल प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. आता यामध्ये आपण एक पॉईंटच्या नोट पाहणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला स्टोरेज, नॅचरल प्युरिफिकेशन मेथड आहे. फिजिकलमध्ये क्वालिटी ऑफ वॉटर इम्प्रूव्ह होते. त्यानंतर केमिकलमध्ये एरोबिक बॅक्टेरिया ऑक्सिडाइज होतात, ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन द वॉटर. त्यानंतर बायोलॉजिकलमध्ये पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स ग्रॅज्युअली डाय लिडिंग टू रिडक्शन ऑफ बॅक्टेरिया. तर अशा प्रकारे स्टोरेजमध्ये होतं. आणि ऑप्टिमम पिरियड किती आहे स्टोरेजचा, तर 10 ते 14 दिवस. नेक्स्ट आहे फिल्ट्रेशन. 98 to 99% बॅक्टेरिया ह्या प्रोसेसमध्ये रिमूव्ह होतात. त्यामध्ये 2 आहेत, स्लो सँड फिल्टर म्हणजे बायोलॉजिकल मेथड आणि रॅपिड सँड फिल्टर म्हणजेच मेकॅनिकल मेथड आहे. स्लो सँड फिल्टर फर्स्ट यूज इन 1804 इन स्कॉटलँड अँड देन इन लंडन. त्याच्या कंपोनंट्स काय काय आहेत, तर रॉ वॉटर, त्यानंतर सँड बेड, अंडर ड्रेनेज सिस्टम आणि फिल्टर कंट्रोल वॉल्व. तर अशा प्रकारे स्लो सँड फिल्टरचे हे कंपोनंट आहेत. त्याची प्रोसेस आपण पुढे पाहूयात. नेक्स्ट पॉईंट आहे त्यामध्ये रॉ वॉटर. इट इज अबाउट 1 to 1.5 मीटर डीप. इट प्रमोट्स डाऊन फ्लो ऑफ द वॉटर थ्रू सँड बेड. नेक्स्ट आहे सँड बेड. त्याचा थिकनेस असतो 1.2 मीटर. द सँड मस्ट बी क्लीन, डिवॉइड ऑफ क्ले अँड ऑर्गॅनिक मॅटर. लेअर ऑफ ग्रेडेड ग्रॅव्हल्स ऑफ 10 to 40 सेंटीमीटर. त्यानंतर द रेट ऑफ फिल्ट्रेशन किती असतो 0.1 अँड 0.4 मीटर क्यूब पर आवर पर स्क्वेअर मीटर ऑफ सरफेस. तर तेच एक तुम्हाला एक थिकनेस आणि त्याचं एक पॉईंट प्रत्येकाचं लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर व्हायटल लेअर. वेन न्यूली कन्स्ट्रक्टेड फिल्टर इज रन फॉर अ डे इट गेट कवर्ड बाय स्लिमी ग्रोथ नोन ॲज झुलॉजिकल और बायोलॉजिकल किंवा व्हायटल लेअर म्हणतो त्याला. दिस लेअर इज स्लिमी अँड जिलेटिनस इन नेचर. त्यानंतर नेक्स्ट आहे अंडर ड्रेनेज सिस्टम. इट कन्सिस्ट ऑफ परफोरेटेड पाईप्स फॉर प्रोव्हाइड फिल्टर वॉटर अँड ऑल्सो सपोर्ट द फिल्टर सिस्टम अबाव. फिल्टर कंट्रोल वॉल्व. त्यामध्ये इन ऑर्डर टू मेंटेन द कॉन्स्टंट रेट ऑफ फिल्ट्रेशन दिस वॉल इज प्लेस्ड. देअर इज अ वेंच्युरीमीटर. वेंच्युरीमीटर म्हणजे काय, जे मेजर करतं बेड रेजिस्टंट किंवा लॉस ऑफ हेड. When resistance develop, the valves open to maintain the constant rate of filtration.
अशा प्रकारे त्या वॉलचं काम असतं. त्यानंतर फिल्टर क्लिनिंग. वेन बेड रेजिस्टंट इन्क्रीजेस द वॉल शुड बी फुल्ली ओपन, इट शुड बी क्लीन. सँड बेड शुड क्लीन बाय स्क्रॅपिंग अप टू 1 to 2 centimeter. आफ्टर मेनी इयर वेन बेड इज 0.5 to 0.8 meter थिक, न्यू फिल्ट्रेशन युनिट शुड बी इन्स्टॉल्ड. रॅपिड सँड फिल्टर्समध्ये ॲलम. त्यानंतर आता ही प्रोसेस आहे रॅपिड सँड फिल्टरची. सुरुवातीला ॲलम, त्यानंतर मिक्सिंग चेंबरमध्ये थोडा वेळ ठेवलं जातं. त्यानंतरचं आहे फ्लॉक्युलेशन चेंबरमध्ये 30 मिनटं ठेवलं जातं. त्यानंतर सेडिमेंटेशन टँकमध्ये जातं आणि तिथं ते 2 ते 6 तास पाणी तसंच राहतं. त्यानंतर फिल्टर्समधून प्युरिफाईड वॉटर स्टोअर केलं जातं. कोॲग्युलेशन चेंबर, त्यामध्ये रॉ वॉटर ट्रीटेड विथ 5 to 40 mg/L ऑफ ॲलम. त्यानंतर रॅपिड मिक्सिंग चेंबर असतं. इट इज सब्जेक्टेड फॉर व्हायलंट मिक्सिंग इन मिक्सिंग चेंबर फॉर फ्यू मिनिट्स. त्यानंतर फ्लोक्युलेशन चेंबर, स्लो अँड जेंटल स्टरिंग ऑफ ॲलम ट्रीटेड वॉटर ऑकर्स इथं होतं. त्यानंतर इट हॅज अ पॅडल्स विच रोटेट ॲट द रेट 2 to 4 RPM विथ द हेल्प ऑफ मोटरमुळे ते पॅडल्स रोटेट होतात आणि त्यामुळे ते स्टरिंग होतं ॲलमचं तुरटीचं. 30 मिनटासाठी हे केलं जातं आणि थिक कोपियस व्हाईट फ्लोक्युलेंट प्रेसिपिटेट फॉर्म होतं. सेडिमेंटेशनमध्ये वॉटर तसंच ठेवलं जातं 2 ते 6 तासांसाठी सेटल डाऊनसाठी आणि मग तिथून बाहेर काढलं जातं. नेक्स्ट प्रोसेस आहे फिल्ट्रेशनची. इच युनिट ऑफ फिल्टर बेड 8 to 90 meter² असतो. साईज ऑफ सँड पार्टिकल 0.4 to 0.7 mm असते. डेप्थ ऑफ सँड बेड 1 meter असते. बिलो द स्लँड देर इज अ लेअर ऑफ ग्रेडेड ग्रॅव्हल्स. ती कितीची असते तर 30 ते 40 centimeter डीप असते आणि वॉटरची डेप्थ किती असते तर 1 ते 1.5 meter. अशा प्रकारे हे व्हॅल्यूज तुम्ही लक्षात ठेवा. अंडर ड्रेन ॲट फिल्टर बॉटम कलेक्ट फिल्टर वॉटर. फिल्ट्रेशन रेट किती असतो 5 ते 15 m³/hour. त्यानंतर मेरिट्स, फायदे काय आहेत तर नो स्टोरेज इज रिक्वायर्ड, ऑक्युपाईज लेस स्पेस, वॉशिंग सोपं असतं आणि 40 ते 50 टाईम फास्टर आहे दॅन स्लो सँड फिल्टर. म्हणजे हे कुणाचे मेरिट आहेत तर रॅपिड सँड फिल्टरचे हे मेरिट म्हणजे थोडक्यात फायदे आहेत. नेक्स्ट डिसइन्फेक्शन. डिसइन्फेक्शन ही सुद्धा एक वॉटर प्युरिफिकेशनची एक मेथड आहे. त्याच्या अंडर येतात क्लोरिनेशन. त्यामध्ये इट इज द ॲडिशनल प्रोसिजर अलॉंग विथ सँड फिल्ट्रेशन. पॅथोजेनिक बॅक्टेरिया आर किल्ड बाय द क्लोरीन एक्सक्लुडिंग द स्पोर्स अँड व्हायरसेस. ग्रोथ ऑफ अल्गी अँड स्लिमी ऑर्गॅनिझम्स कंट्रोल होता. त्यानंतर रूल्स काय आहेत तर वॉटर मस्ट बी क्लिअर, ह्यासाठी वॉटर क्लिअर पाहिजे आणि क्लोरीन डिमांड ऑफ वॉटर शुड बी कॅल्क्युलेटेड. त्यानंतर अजून एक मेथड आहे ओझोनेशन. ओझोन इट इज द अनस्टेबल गॅस, पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट दॅट एलिमिनेट्स द अनडिझायरेबल ओडर, टेस्ट आणि कलर. म्हणजे पाण्याचा वास, त्यानंतर त्याची टेस्ट आणि रंग घालवण्यासाठी आपण ओझोनेशन ही मेथड वापरू शकतो. नेक्स्ट आहे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. ही एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट आहे. आत्तापर्यंत जे आपण सर्व मेथड्स पाहिल्या त्या सर्व लार्ज स्केल प्रोडक्शनच्या मेथड्स होत्या. आता आपण स्मॉल स्केलच्या बघणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला बॉइलिंग. रोलिंग बॉईल फॉर 10 to 20 minutes किल बॅक्टेरिया, सिस्ट, ओवा अँड गिव्स द स्टरलाइज्ड वॉटर. इट ऑल्सो ट्रीट द टेम्पररी हार्डनेस. त्यानंतर केमिकल डिसइन्फेक्शन मेथड आहे. त्यामध्ये पहिली ब्लिचिंग पावडर, क्लोरिनेटेड लाईम वापरलं जातं. व्हेन फ्रेशली प्रिपेअर्ड 33% ऑफ अवेलेबल Cl2 इज प्रेझेंट. इट लॉसेस Cl2 ऑन एक्सपोजर टू द एअर, लाईट आणि मॉइश्चर. स्टॅबिलाइज्ड ब्लीच विथ एक्सेस ऑफ CaO इज मोर स्टेबल. Cl2 टॅबलेटसुद्धा असतात. त्यामध्ये इट इज सुटेबल टू क्लोरिनेट लेस क्वांटिटी ऑफ वॉटर आणि हे कॉस्टली असतं थोडं, त्यामुळे जास्त यूज करत नाही आपण याचा. यातलीच नेक्स्ट मेथड आहे आयोडीन. इट इज युज्ड ऑनली इमर्जन्सी डिसइन्फेक्टंट. हे फक्त इमर्जन्सी म्हणून वापरलेलं जातं. मेनली सगळीकडे क्लोरिनच वापरलं जातं. 2 drop of 2% इथेनॉल सोल्युशन ऑफ आयोडीन पर लिटर वॉटर विथ 20 to 30 minutes ऑफ कॉन्टॅक्ट डिसइन्फेक्ट्स द वॉटर. त्यानंतर फिल्ट्रेशन. पाश्चर चेंबर लँड फिल्टर, पोर्सलिन कॅन्डल. त्यानंतर बर्कफेड फिल्टर मेड अप ऑफ इन्फ्युजरल अर्थ आणि कॅटेडिन फिल्टर, सरफेस इज कोटेड बाय सिल्वर कॅटलिस्ट. तर हे टाईप्स आहेत फिल्ट्रेशनचे. तर प्युरिफिकेशन ऑफ वॉटर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जो आपण सुरुवातीला जो चार्ट बघितला आहे मागे त्याच्या क्लासिफिकेशनचा, तो एक तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर प्रत्येक जी टर्म आहे त्यामधली त्याचं तुम्हाला 2-3 वाक्य तरी माहिती पाहिजे. त्याची डेफिनेशन, त्याचं कसं काय उपयोग आहे तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही प्युरिफिकेशन ऑफ वॉटरवर जर प्रश्न आला तर तो लिहू शकता. तसंच स्लो सँड फिल्टर आणि रॅपिड सँड फिल्टर एकदा नीट करून ठेवा. तो सुद्धा एक फेवरेट क्वेश्चन आहे, तो सुद्धा पेपरला विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे हार्डनेस ऑफ वॉटर. हा सुद्धा तुमच्या सिलेबस कॉपीमधला एक पॉईंट आहे. तर आपण जे नोट्स पाहतोय ते सर्व सिलेबस कॉपीनुसार आहे, त्या व्यतिरिक्त काही नाही आणि त्यातमध्ये कमीसुद्धा काही नाही. जरी तुम्हाला काय वाटलं की हा पॉईंट कवर नाही झाला तर तुम्ही कमेंट करू शकता. तर हार्डनेस ऑफ वॉटर, सोप डिस्ट्रॉईंग पॉवर ऑफ वॉटर, म्हणजेच की हार्डनेस ऑफ वॉटर असते. म्हणजे सोपला डिस्ट्रॉय करण्याची जी पॉवर असते पाण्यामध्ये त्याला हार्डनेस ऑफ वॉटर म्हणतात. त्याचे कॉजेस काय आहेत तर कॅल्शियम बायकार्बोनेट, त्यानंतर मॅग्नेशियम बायकार्बोनेट हे टेम्पररी हार्डनेससाठी रिस्पॉन्सिबल असतात आणि कॅल्शियम सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट हे परमनंट हार्डनेस ऑफ वॉटरसाठी रिस्पॉन्सिबल असतात. त्यानंतर क्लोराईड अँड नायट्रेट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम, कंपाऊंड्स ऑफ आयर्न, मॅग्नेशियम अँड ॲल्युमिन ह्याच्यामुळं हार्डनेस प्रोड्यूस होतो वॉटरमध्ये. त्यानंतर हार्डनेस ऑफ वॉटरचे काय ड्रॉबॅक आहेत
तर रिक्वायर मोर सोप अँड डिटर्जंट, बॅडली इफेक्ट ऑफ कुकिंग, त्यानंतर क्लोथ वॉश्ड इन हार्ड वॉटर डू नॉट लास्ट लॉंग, म्हणजे जे हार्ड वॉटरमध्ये आपण कपडे धुतो जास्त टिकत नाहीत. त्यानंतर द लाईफ ऑफ पाईप अँड फिक्चर, त्यासोबतच ज्याच्यामधून हे पाणी वाहतं त्याला पण त्याची पण लाईफस्पॅन कमी होते. तर हे सर्व त्याचे ड्रॉबॅक म्हणजे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. रिमूव्हल ऑफ द हार्डनेस, मग आता वॉटरमधला हार्डनेस कसा दूर करायचा, तर पहिली मेथड आहे बॉइलिंग. त्यामध्ये CaHCO3 ट्वाईस त्याला बॉईल करून CaCO3 कमी रिड्यूस होतं, प्लस H2O आणि CO2 बाहेर पडतो. त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे ॲडिशन ऑफ लाईम, CaOH2 प्लस CaHCO3 ट्वाईस, त्याचं फॉर्म होतं 2CaCO3 प्लस 2H2O. त्यानंतर ॲडिशन ऑफ सोडियम कार्बोनेट, Na2CO3 प्लस CaHCO3 ट्वाईस गिव्ज 2NaCO3 प्लस CaCO3. तर ह्या होत्या काही रिॲक्शन्स ज्याच्याने आपण हार्डनेस रिमूव्ह करू शकतो वॉटरमधला. तर मागे ज्या आपण पद्धती पाहिल्या त्या टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी होत्या. आता ज्या आपण पाहणार आहोत त्या परमनंट हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी आहे. त्यामध्ये ॲडिशन ऑफ सोडियम कार्बोनेट आणि बेस एक्सचेंज प्रोसेस. रिलेशन बिटवीन द वॉटर हार्डनेस अँड कार्डिओवॅस्क्युलर डिसीजेस. हार्डनेस ऑफ वॉटर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डेथ बाय CVD, म्हणजे जेवढा हार्डनेस कमी तेवढं डेथ रेट जास्त असणार आणि वाईस वर्सा. त्यानंतर वॉटर या टॉपिकच्या अंडर सिलेबस नेक्स्ट पॉईंट आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग. त्याआधी त्याचा आपण अर्थ समजून घेऊ. इट इज द ऑप्टिमम अक्युमुलेशन ऑफ अँड डिपॉझिशन ऑफ रेन वॉटर फॉर द रियूज ऑन साईट इन्स्टेड ऑफ डायव्हर्टिंग इट इन टू ड्रेनेज. रेन वॉटर कॅन बी फ्रॉम रिव्हर्स, टँक, त्यानंतर स्लोपिंग रूफ, मल्टी स्टोरेड बिल्डिंग्स. रेन वॉटर कलेक्टेड इज सेंट टू डीप pit which help in the groundwater recharging, elevation of the groundwater level. The water collected in the pit can be subjected to filtration through inbuilt filters. Next point आहे rainwater harvesting is used for domestic purpose drinking water, longer term storage to conserve the water. त्याचे बेनिफिट्स काय काय आहेत तर रिड्यूस द फ्लडिंग ऑफ लो लँड एरिया विथ रेन वॉटर. त्यानंतर एनहान्स द अवेलेबिलिटी ऑफ ड्रिंकिंग वॉटर. इट इज कन्सिडरेबली फ्री ऑफ मिनरल सॉल्ट्स बाय नेचर. आफ्टर प्रिलिमिनरी फिल्ट्रेशन कॅन बी यूज्ड फॉर टॉयलेट्स, इरिगेशन आणि वॉशिंग एक्सेट्रा. सेफ अँड होलसम वॉटर. वॉटर इंटेंडेड फ्रॉम ह्युमन कन्झम्पशन शुड बी बोथ सेफ अँड होलसम, म्हणजे ह्युमन कन्झम्पशनसाठी जे वॉटर आहे त्याच्या उद्देशाने जे वॉटर आहे ते सेफ आणि होलसम पाहिजे. फ्री फ्रॉम पॅथोजेनिक एजंट्स पाहिजे, फ्री फ्रॉम हार्मफुल केमिकल सबस्टन्सेस, त्यानंतर प्लीझंट टू टेस्ट, फ्री फ्रॉम कलर अँड ओडर आणि युजेबल फॉर डोमेस्टिक पर्पज पाहिजे. वॉटर रिक्वायरमेंटमध्ये द बेसिक फिजिओलॉजिकल रिक्वायरमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर फॉर द सर्वायवल इज 2 लिटर पर हेड पर डे, म्हणजे एका माणसाला एका दिवसासाठी कमीत कमी बेसिक रिक्वायरमेंट 2 लिटर तरी पाणी पाहिजे. अ डेली सप्लाय ऑफ 150 ते 200 लिटर पर कॅपिटा इज कन्सिडर्ड ॲज अ ॲडिक्वेट सप्लाय फॉर ऑल अर्बन डोमेस्टिक पर्पज. त्यानंतर मिनिमम 40 लिटर पर कॅपिटा पर डे. रुरल एरियासाठी किती पाहिजे 40 लिटर पर कॅपिटा पर डे आणि अर्बनसाठी 150 ते 200 लिटर पर कॅपिटा पर डे. त्यानंतर वॉटरचे काही प्रॉपर्टीज इथे दिलेले आहेत. टेस्टलेस असतं, कलरलेस असतं, ओडरलेस लिक्विड असतं. त्यानंतर युनिव्हर्सल सोल्वंट आहे आणि सोल्वंट ऑफ लाईफसुद्धा म्हणतो. तर हे MCQसाठी लक्षात ठेवा. थर्ड मोस्ट अबंडंट मॉलिक्यूल इन द युनिव्हर्स आहे. त्याचा बॉइलिंग पॉईंट सांगितला आहे 100 डिग्री सेल्सिअस आणि फ्रीजिंग पॉईंट आहे 0 डिग्री सेल्सिअस. आणि नॉर्मल pH ऑफ ड्रिंकिंग वॉटर किती आहे तर 6.5 to 8.5. तर हे जे आता प्रॉपर्टीज ऑफ वॉटर पाहिल्या तर तुम्हाला MCQच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे आहेत. तर ह्या होत्या सर्व वॉटर पोल्युशन ह्या टॉपिक संबंधित नोट्स. एन्व्हायरमेंटल हेल्थ या टॉपिकच्या अंडर वॉटर पोल्युशन हा टॉपिक येतो. तसंच आपण मागील व्हिडिओमध्ये इतर एन्व्हायरमेंटल हेल्थचे इतरसुद्धा व्हिडिओज पाहिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ चॅनलवर जाऊन पाहू शकता. तसंच सेकंड इयर संबंधित इतर विषयाचे सुद्धा व्हिडिओ चॅनलवर अपलोडेड आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.